फोटो बघून माझा तरी विश्वास बसलाय की ही व्यक्तीच हिचा नवरा आहे म्हणून. वीणा, अजून किती काळ तू माझ्यावर रागवणार आहेस? चल चल तू माझ्याबरोबर. अगं घरी सगळे तुझी वाट बघतायत. तू गेल्यापासून आई बाबाने अन्न पाणी सोडलंय. सुशांत आपला भाचा, अगं तो तर फक्त तुझ्याच नावाचा जप करत असतो. सारखं सगळ्यांना विचारत असतो मामी कुठे आहे, मामी कुठे आहे. चल. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? मी नाही ओळखत तुम्हाला. अगं आता पुरावा दाखवल्यानंतर सुद्धा मी ओळखत नाही असं कसं म्हणू शकतेस तू? वीणा, तू बाकी काही पण बोल, पण मला ओळखत नाही असं बोलू नकोस ग. अगं हे वाक्य ऐकताना सुद्धा मला खरंच खूप त्रास होतोय. हे बघ, हा फोटो पाहून जर तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, तर माझ्याकडे आणखीनही काही फोटो आहेत. आपण फिरायला गेलो होतो ना तिकडचे, आणि आपण लग्नाआधी भेटायचो तेव्हाचे फोटो आहेत माझ्याकडे. थांबा एक मिनिट दाखवतो. हे बघा सर, बघा आता तरी विश्वास बसेल तुमचा माझ्यावर. बघा सर, बघा, खात्री करून घ्या सर. बघा. माझाही आधी विश्वास बसत नव्हता, पण हे फोटो बघितल्यावर असं वाटतंय की हे जे काही म्हणतायत ते खरं आहे. हां, हे बघ बाळा, तुला आधीचं काही आठवत नाहीये ना, म्हणून तुला कदाचित खटकत असेल हे. पण कसं आहे ना, सत्य हे शेवटी सत्यच असतं आणि कधी ना कधी ते स्वीकारावंच लागतं. हे पहा, तुम्ही असं समजू नका की आम्ही सगळे तुमच्यावर फोर्स करतोय म्हणून. या फोटोंवर तुमचा विश्वास नसेल ना, तर तसं स्पष्टपणे सांगा तुम्ही. आपण यांना अजूनही पुरावे द्यायला सांगू. कदाचित ते इतर पुरावे बघून तुम्हाला मागच्या गोष्टी आठवतीलही. एक मिनिट. हॅलो सर. ॲक्च्युली तिला आधीचं काही आठवत नाही आहे, हाच प्रॉब्लेम आहे तिच्यासाठीही आणि तुमच्यासाठी. सो तुम्ही इथून गेल्यानंतर तिची जी काही ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. हिच्यासाठी काही करण्याची तयारी आहे माझी. काही करून मला माझी आधीची बायको परत मिळालीच पाहिजे. पण मला असं वाटतंय की इथून जायच्या आधी त्यांना थोडं जरी काही आठवलं असतं ना, तर बरं झालं असतं. आठवणार, हिला नक्की आठवणार. एकदा का माझ्यासोबत ही घरी आली ना, का हिला सगळं काही नक्की आठवणार. मला विश्वास आहे. अगं तो बिचारा तुझ्या काळजीने किती तुला सांगायचा प्रयत्न करतोय. तू जरा तरी आठवायचा प्रयत्न करून बघ. एक मिनिट. हा फोटो खोटा आहे. हो, काय बोलताय काय सर? नीट बघा. हा फोटोशॉप मध्ये केलेला खोटा फोटो आहे. हे खोटे फोटो आहेत. अरे उठ. हाँ, निलेश जाधव का? नाही सर, काहीतरी कर. गप रे, गप गप. नाही नाही. काय झालं? सर म्हणताय ते खरंय. हे सगळे फोटो बनावट आहे. आत्ताच हेड ऑफिस मधून फोन आला होता. तुझी सगळी खरी माहिती कळली. खरी माहिती म्हणजे?
हा कोणी अनिल जगताप नसून पोलीस दप्तरी याचं नाव निलेश जाधव म्हणून आहे. बायकांना फसवणं हा तर तुझा हातखंडा ना. आतापर्यंत स्मृती गेलेल्या बऱ्याच बायकांना यांनी फसवलंय आणि याच आरोपाखाली आज सुद्धा गेलाय. पुणे, नागपूर, औरंगाबाद सगळीकडेच याचे केसेस आहेत. चूक फक्त याची नाहीये, माझी सुद्धा. लवकर तपास करण्याच्या नादात माझ्याकडूनच जरा घाई झाली. अरे ए चल. तू रडू नकोस ना प्लीज. प्लीज शांत हो प्लीज. हे बघ, जे झालं ते वाईटच होतं मला माहितीये, पण त्यावर आता विचार करून काहीच उपयोग नाहीये की नाही. तू रडू नकोस प्लीज प्लीज. आणि सरांनी काय सांगितलं, आता आपल्याला कुठलाही स्ट्रेस घ्यायचा नाहीये की नाही. तू शांत हो ना प्लीज. ऐक ना, तू वर बस. ये वर बस. ए बाळा, नको रडूस ग, नको रडूस. नको रडूस बाळा. आम्हाला खरंच माफ कर. तुझ्या बाबतीत आज आमच्याकडनं फार मोठी चूक होणार होती, पण आपल्या सगळ्यांचं नशीब थोर म्हणून वेळीच सगळं कळलं. नाहीतर आम्ही कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो. जे काही घडलं त्या तुमचा दोष नाहीये हो. दोष असेल तर तो माझ्या नशिबाचा आहे, म्हणून माझ्याच बाबतीत हे असलं काहीतरी घडतंय. नाही ग, असं काही नाहीये. हे बघ, मी तुझ्या आईसारखी आहे की नाही, हा? हो ना? मग जोपर्यंत तुझ्या बाबतीत कुठलीही खात्री पटत नाही तोवर आम्ही कुठलाच निर्णय घेणार नाही. बघ, मी तुला शब्द देते. हा, नको रडूस राजा, नको रडू राजा. काय एक एक माणसं असतात ना दादा. हा, त्याचं मेल्याचं असं धाडस तरी कसं झालं असं वागायचं. वेळीच माझ्या लक्षात आलं आणि शंकरलाही त्याच्या बाबतीत खरं काय हे कळलं ते बरं झालं. नाहीतर त्या मुलीच्या बाबतीत पुढं काय झालं असतं देव जाणे. अभि, अरे एवढा कसला विचार करतोयस तू? बोल ना काहीतरी. त्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलंय त्यानंतर काय बोलावं तेच कळत नाही आते. मला तर स्वतःलाच अपराधी असल्यासारखं वाटायला लागलंय. नाही म्हणजे त्या मुलीबाबत आपल्याकडून जरा घाईच झाली. आता मी आणि पामा याच विषयावर बोलत होतो, पण आपला उद्देश चुकीचा नव्हता. दादा, सगळं ठीक आहे रे ते,
अभि, तू इतकं मनाला लावून नको ग. असं कसं म्हणतेस तू आत्याई? आता समज आज त्या माणसाबरोबर त्या निघून गेल्या असत्या आणि त्यांच्या बाबतीत काही बरं वाईट झालं असतं तर त्याची जबाबदारी कुणावर आली असती? माझ्यावरच ना. एकतर माझ्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, त्या ऍक्सिडेंटमुळे त्यांची स्मृती गेली आणि अशा वेळेस त्यांचा कोणी गैरफायदा घेतला असता तर त्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद झालं असतात काय, ते माझ्यामुळे. आणि या सगळ्याला मी जबाबदार ठरलो असतो. अभि, आता मला तिची कमी आणि तुझीच जास्त काळजी वाटायला लागली. इतका नको विचार करूस तू. असा कसा करू नको विचार? अगं तूच लहानपणापासून आम्हाला शिकवलंयस ना, स्वतःबरोबर दुसऱ्याचाही विचार करा. सगळं ठीक आहे रे, पण तरी पमा, अभि बोलतोय ते बरोबर आहे. त्या मुलीच्या बाबतीत जर काही वाईट घडलं असतं ना तर त्याचं मन त्याला आयुष्यभर खात राहिलं असतं. दादा, तू म्हणतोयस ना ते सगळं खरंय. तुझ्यापेक्षा जास्त ओळखतं मी त्याला. पण आता तसं काही घडलेलं नाहीये ना, मग कशाला एवढं मनाला लावून घ्यायचं? आणि यापुढे आपण काळजी घेऊच ना. फक्त काळजी घेऊन चालणार नाही आत्याई, अलर्टही राहावं लागणार. मी तर ठरवलंय, जोपर्यंत त्यांची स्वतःची खात्री होत नाही तोपर्यंत त्यांना इथून कुठेही जाऊ देणार नाही मी. आणि हो, जोपर्यंत त्या त्यांच्या खऱ्या नातेवाईकांकडे सुखरूप पोचत नाहीत तोपर्यंत या घरात माझ्या लग्नाचा किंवा मुलगी पाहण्याचा विषय काढायचा नाही. अभि, आत्याई प्लीज, प्रत्येक वेळेस प्रत्येक बाबतीत मी तुझं ऐकतो ना, पण यावेळी तू माझं ऐकायचं प्लीज. पाहिलंस ना, कळतंय रे मला सगळं. याला ना लग्नाचा विषय टाळण्यासाठी काहीतरी कारणच हवं असतं. तसं नाहीये पमा. एकदा तरी त्या मुलीच्या बाजूने विचार करून तर बघ. एक मिनिट दादा, हे बघ, आता मी तिचा विचार करूनच बोलते. हं? मला एक गोष्ट सांग, जर तिला आधीचं काहीच आठवत नाहीये तर मग हा माझा नवरा नाहीये हे ती कसं काय म्हणू शकते? तो माणूस नंतर खोटारडा निघाला ही गोष्ट सोड, पण जेव्हा तो आला ना तेव्हा हा माझा नवरा नाही, माझा नवरा दुसराच कोणीतरी आहे असे भाव होते तिच्या चेहऱ्यावर. हे बघ मी काय म्हणतो. हे बघ दादा, मी जे बोलतेय ना तेच खरंय. तू जर नीट विचार केलास ना तर तुझ्या लक्षात येईल की मी काय बोलतेय ते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्या मुलीची स्मृती गेलीच नाही असं तुझं म्हणणं आहे का? नाही दादा, तसं मला ठामपणे म्हणायचं नाहीये. अरे पण ती असं का वागते याचा पण तर विचार केला पाहिजे ना. ओळखीची ना पाळखीची, नात्याची ना गोत्याची, आपण सगळे तिच्या मागे मागे हिंडत राहिलोय. अभि म्हणतोय ना तेच बरोबर आहे. तिला एकदाच तिच्या माणसांकडे पोस्ट करा आणि मोकळं व्हा या जबाबदारीतून. ती गेली ना की आपण एकमेकांशी आपल्याबद्दल बोलू शकू. हा कोणी अनिल जगताप नसून पोलीस दप्तरी याचं नाव निलेश जाधव म्हणून आहे. आतापर्यंत स्मृती गेलेल्या बऱ्याच बायकांना यांनी फसवलं. जोपर्यंत तुझ्या बाबतीत कुठलीही खात्री पटत नाही तोवर आम्ही कुठलाच निर्णय घेणार नाही. बघ, मी तुला शब्द देते. आता बास, माझ्याकडे आता हाच एक शेवटचा मार्ग उरलाय.
अरे ही काय पाणी सोडायची वेळ झाली का? साहब सेक्रेटरी ने बताया, हम भी क्या कर सकते हैं उसमें? अरे असं कोणाच्याही मनात आलं म्हणून पाण्याची वेळ बदलता येणार नाही, मग तो सेक्रेटरी का असे ना. आणि पाण्याची वेळ बदलायची होती तर आम्हाला आधी नाही का सांगतायत तुम्हाला? साहब आप बोल रहे हो वो भी सही बात है. नाही नाही, मी म्हणतो तेच बरोबर आहे. चल त्या सेक्रेटरीच्या घरी जाऊ, वेळा कशा बदलतो ते बघू. चल तू चल माझ्याबरोबर, चल चल. गेली कुठे? बाबा, तुम्ही त्या मुलीला पाहिलात का कुठे? नाही, काय झालं आणि तू असं का विचारतेस? नाही, मी तिच्याशी बोलायचं म्हणून वर गेले पण ती कुठेच नाहीये वर. अगं घरातच कुठेतरी असेल. तू किचन मध्ये बघितलंस का? नाही. तू एक काम कर, तू किचन मध्ये बघ, मी बाहेर बघतो. हा? बघते. हा. आई, तू त्या मुलीला पाहिलात का कुठे? कुठल्या मुलीला? अगं त्याच मुलीला. मी उठल्यावर माझ्या रूम मध्ये पाहिलं, तुमच्या रूम मध्ये पाहिलं, वर टेरेसवर पण पाहिलं, कुठेच नाहीये ती. अगं बाहेर असेल ना कुठेतरी. अगं नाही, मी हॉल मध्ये पण पाहिलं, बाबांना पण विचारलं. मग कुठे गेली असेल? तेच कळत नाहीये ग. तू थांब, मी बघते. आहे का ती आत? नाही हो मी बाहेर बघितलं, ती बाहेर सुद्धा कुठे नाहीये. बाबा, हो कुठे गेली असेल हो ती? पण अशी न सांगता ती कुठे जाईल? काय माहित. काय झालं? तुम्ही सगळे असे टेन्शन मध्ये का दिसताय? अरे ती मुलगी घरात नाहीये. काय? घरात नाहीये म्हणजे? कुठे गेली? तेच कळत नाहीये. ओ गॉड, म्हणजे तिच्या बाबतीत या घरात जे काही घडलं त्यामुळे ती नक्कीच घर सोडून निघून गेली असणार.